मी आपलं स्वागत आहे. तर आज आपल्या सोबत आहे आनंदजी आंबेडकर. तर यांना जाणून घेऊया कसा प्रतिसाद आहे सोलापूर. नमस्कार, जय मल्हार, जय भीम, सलाम अलैकुम. सर काय वाटतं तुम्हाला, कसा प्रतिसाद आहे जनतेतून सोलापूर जिल्ह्यामध्ये मी एकंदर पाहिलं की सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये उत्साह आहे आणि त्यांना या सोलापूरमध्ये परिवर्तन पाहिजे. कारण त्यांनी BJP पाहिलं, त्यांनी काँग्रेस पाहिलं आणि त्यामुळं काहीतरी नवीन घडतं आहे या महाराष्ट्रामध्ये आणि तो प्रयोग आज सोलापूरकरांनी अंगीकारलेला आहे आणि त्यामुळंच सर्व जाती धर्माची लोकं आज उत्साहानं आमच्या या पदयात्रेमध्ये सामील झाली होती. खास करून आमचे राजू खरे असतील आणि इतर सर्व आमचे नगरसेवक मंडळी असतील, त्या सर्वांनी आणि आमच्या महिला कार्यकर्ता यांनी अत्यंत मेहनत घेतली आणि एक मोठा रोड शो इथे करण्यात आला आणि त्याला पंढरपूर जनतेनं उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्यामुळे मला आता पूर्ण खात्री झालेली आहे की या पंढरपूरमध्ये बाळासाहेब आंबेडकरांना न भूतो न भविष्यती अशा पद्धतीची आघाडी मिळणार शहरात. काय वाटतं तुम्हाला? अमित शहानं बसव कल्याण इथे सांगितलं होतं की आम्ही लिंगायत समाज मानत नाही आणि त्यांनी सोलापूर जिल्ह्यातल्या लिंगायत समाजाचा उमेदवार दिला, यावर काय बोलायचं? खरं म्हणजे मी एक मला माहिती की सध्या महाराजाचं जे निवासस्थान असतं ते मंदिर असावं किंवा मठ असावं, नको तिकडे नको त्या माणसाला जाऊ, नको ते करणं हे अत्यंत वाईट असतं आणि त्याचा परिणाम आपण पाहिलं अनेक महाराज आज जेलमध्ये सुद्धा गेलेले आहेत. त्यामुळं या इथं परत एकदा आणि BJPचं जे सरकार आहे त्याने लिंगायत विरोध केलेला कर्नाटकमध्ये तशा पद्धती झालेलं सुद्धा आहे आणि त्यामुळं हे जे आज इथं दाखवतात एक म्हणजे दाखवायची दात वेगळे आणि खायची दात वेगळे असं BJPची एकत्रित वाटचाल आहे आणि त्यामुळंच आज लिंगायत समाज जरी महाराज लिंगायत समाजाचे इथे असतील तरी लिंगायत समाज त्यांच्याबरोबर आहे असं म्हणणं म्हणजे मला योग्य वाटत नाही. कारण आमच्याबरोबर आज या मिरवणुकीतसुद्धा लिंगायत समाजाचे अनेक कार्यकर्ते नेते आहेत आणि त्यामुळंच हे जे काही प्रचार चालला आहे तो काही खरा नाही एवढं तुम्ही सांगा. सर शेवटचा प्रश्न, सध्या जनतेमध्ये हे चालू आहे की सर जनतेमध्ये सध्या हे चालू आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी पैसे खाल्ले, काँग्रेसनं असा मोठा प्रचार चालू केला आहे, असं काय वाटतं यावर? BJPकडून बरं ऐका, काँग्रेसचा आज पूर्णपणे हवा गेलेली आहे. आज या उमेदवाराची काँग्रेसच्या उमेदवाराची तिसऱ्या नंबरसाठी घोडदौड चाललेली आहे. त्यामुळं आज जी लढत होणार आहे अर्थात ती BJP होणार पण लढतसुद्धा नाही आहे. प्रकाश आंबेडकर वन सायडेड जिंकणार आहे या सर्वांना माहीत आहे. त्यामुळे आता काही अफवा उठून लोकांवरती तर काहीच परिणाम होणार नाही. ते आता म्हणजे आपण पाहिलं मध्यंतरी उमेदवारांच्या मुलीने पण अत्यंत अश्लाघ्य असं भाष्य केलेलं आहे. ते डेस्परेट झालेलं आहे तेवढंच मी सांगू इच्छितो. माझ्यामध्ये या दोघांचे बेरीज ही प्रकाश आंबेडकरांना मिळालेल्या मिळते म्हणजे मतांपेक्षा कमी असेल एवढी परिस्थिती. सर अकोल्यामधून काँग्रेसनं मुस्लिम कॅन्डिडेट दिला आहे आणि तिकडून जोतरी सुद्धा मागच्या वेळेस निवडून आलं, यावर काय वाटतं तुम्हाला? नाही, यावेळेस अकोल्याच्या जनतेनं खास करून मुस्लिम जनतेनं जे हिदायत पटेल मागच्या वेळेस मुद्दामून उभे केले आणि त्यामुळं बाळासाहेब पटेल हे त्या जनतेच्या लक्षात आलं आहे. त्यांनी फॉर्म भरत असताना सुद्धा मुस्लिम समाजाने त्यांना विरोध केला, काय झेंडे दाखवलेत आणि आज संपूर्णपणे इथे मौलाना असतील इतर सर्व मौलवी असतील त्याने निर्णय घेतलेला आहे की यावेळेस काही झालं तरी मुस्लिम समाज वंचित बहुजन आघाडीबरोबर असेल. सर किती सीट येतील आपले एकूण, तुम्हाला काय वाटतं? आजची हवा पाहिल्यानंतर